माझं नाव किशोर वामन शेटकर, राहणारा मुलुंड, गव्हाणपाड्यामध्ये. मी ॲडव्होकेट शैलेश चव्हाण म्हणून आहे, तर त्यांना चांगला ओळखतो. तर त्यांना सांगितलं की मुलगा अभ्यास नाही करत आहे, मोबाईलवरती जास्त आहे. तर त्यांनी सांगितलं की आजकालचे सर्वच मुलांचा हा इश्यू आहे. तर तुम्हाला जर काही चांगल्या ठिकाणी पाठवायचं असेल तर मी पण इथे अकॅडमीमध्ये जॉईन केलेलं. तर बळीराजा अकॅडमीला तुम्ही जॉईन करा. तिथे सर्व चांगल्या सोयी आहेत आणि सर्व पद्धतीने ते चांगलं शिकवतात. सकाळी 5:30 वाजल्यापासून मुलांचं ट्रेनिंग घेतलं जातं. माझं नाव किशोर शेटकर. हां, स्कूल किती पण आता झालं तुझं एज्युकेशन? माझं सेकंड इयर चालू आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये? फॅकल्टी B.Com मध्ये. तुला ह्यामध्ये इंटरेस्टेड आहेस तू? हां, तर जे काय आता जे निकाल लागले, कोणता निकाल लागला? अग्निवीरचे. अकॅडमीचे किती विद्यार्थी झाले तर माहिती आहे तुला? अकॅडमीचे 40+ वर झाले आणि त्यांची अशी मिरवणूक वगैरे बघितली तर मला खूप बरं वाटलं आणि मला पण असं पाहिजे की माझी पण एक दिवस निघेल. जोश निर्माण झाला. जोश निर्माण झाला. तिथले शिक्षक वगैरे कसे आहेत? तुला शिकवलेलं समजतं का? शिक्षक वगैरे खूप चांगले आहेत. म्हणजे सर्व शिक्षक असं काही पण प्रॉब्लेम असेल लगेच सांगतात वगैरे. माझं नाव शिप्रा किशोर शेटकर. मी हाऊसवाईफ आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये आम्ही ॲडमिशन घेतलंय. बरं. आणि आता त्याला जस्ट 3 महिने झाले. पण त्याच्यात मी माझ्याकडनं सांगते की त्याच्यामध्ये 40% तरी त्याच्यात फरक झाला. 40% हे कारण का आता त्याला फक्त 3 महिने झाले. तर 3 महिन्यात त्याला 40% येत असेल तर माझ्यासाठी भरपूर आहे ना. म्हणजे अजून म्हणजे वर्षभरात त्याच्यात किती होऊ शकतो. मला ह्याच्यातच समाधान आहे की त्याच्यात 40% मला फरक जाणवला. म्हणजे त्याच्यात बदल झाला तुमचा अनुभव आहे? आम्हाला जाणवलं. हां, की मला ह्या दिवसात म्हणजे आता ह्या 3 महिन्यात आता आम्ही पहिल्यांदा त्याला भेटायला आलो तर मला इकडनं खूप फोर्स केला की तुम्ही जेवण घ्या. म्हटलं आपण पण बघूया की इकडचं जेवण कसं असतं ते. म्हणून आम्ही म्हटलं चला आपण पण जेवूया. पण आमच्या मुलांनी स्वतःहून आमच्या दोघांसाठी 2 प्लेट भरून आणल्या. पाण्याची बॉटल भरून आणली. आम्ही जेवलो. मी ताट घेऊन जातो कारण आपली सवय आहे ना ती ताट उचलून घेऊन जायची. पण तो म्हणाला नाही मी घेऊन जातो. तो घेऊन गेला, धुतलं आणि ते ताट त्यांनी त्या मेसच्या ह्यांना दिलं. म्हणजे माझ्यासाठी तरी हे भरपूर आहे ना. बरोबर आहे. घरी मी बघितलं की जेवण अरे खा रे हे रे असं नाही, त्यांनी स्वतःहून केलं.